नमस्कार. घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण अतिशय चविष्ट आणि एकदम टेस्टी अशी कांद्याच्या पातची भाजी बनवणार आहोत. तर व्हिडिओमध्ये अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत बघा. सर्वात आधी या ठिकाणी बघा मी मूग डाळ भिजू घातलेली आहे आणि या ठिकाणी मी कांद्याच्या पातचे पुढचे जे कांदे आहेत, ओले कांदे, ते काढून घेतलेले आहेत आणि या ठिकाणी आपण कांद्याची पात व्यवस्थित चिरून घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी कांद्याची पात कशा प्रकारे कापून घेत आहे. कांद्याची पात कापण्याआधी तिला आधी स्वच्छ धुवायचं आहे 2 ते 3 पाण्यानंतर आणि नंतरच आपण कांद्याच्या पातचा वापर करणार आहोत. आता कट करून घेतल्यानंतर आपण त्या कांद्याच्या पातला बाजूला ठेवणार आहोत आणि त्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या, शेंगदाणे आणि साधारणतः 2 चमचा लाल तिखट घातलेली आहे. यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहोत आणि या ठिकाणी मी कोथिंबीरीच्या ज्या काड्या आहेत त्या घालणार आहे आणि यांना मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे. यामध्ये मी जे शेंगदाणे वापरलेले होते ते मी भाजून न घेता वापरलेले होते आणि त्यानंतर आपण या ठिकाणी बघा कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. याच्यामध्ये जिरा आणि मोहरी तडतडू द्यायची आणि त्यानंतर यामध्ये मी जे कांद्याचे पातचे पुढचे जे ओले कांदे होते तेच कट करून घातलेले आहेत. आपल्याला हे कांदे पूर्णपणे फ्राय नाही करायचे आहेत, तर आपल्याला याच्यामधला फक्त ओलसरपणा काढायचा आहे. तर आपण यांना हलकं परतून घेणार आहोत आणि यामध्ये लगेच आपण दळून घेतलेला मसाला घालणार आहोत. मसाल्यामध्ये आपण शेंगदाणे कच्चे घातले होते, भाजलेले नव्हते, त्यामुळे आता आपण हा मसाला व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आता तुम्ही बघू शकतात मसाला व्यवस्थित भाजू द्यायचा आहे आणि भाजल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवणार आहोत. साधारणतः 2 ते 5 मिनिटांनंतर झाकण काढल्यानंतर या ठिकाणी बघा मसाला भाजला गेलेला आहे. आता आपण यामध्ये चिरून घेतलेली कांद्याची पात घालणार आहोत आणि तिला या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि आता आपण भाजी व्यवस्थित या ठिकाणी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. ते झाल्यानंतर साधारणतः 15 मिनिटं आधी आपण जी मूग डाळ भिजू घातली होती ती आता या ठिकाणी मी भाजीमध्ये घालून घेत आहे आणि तिला सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण भाजीला झाकून ठेवणार आहोत आणि आता आपण बघू शकता साधारणतः 5 मिनिटांनंतर झाकण काढल्यानंतर भाजी व्यवस्थित शिजली आहे बऱ्यापैकी. आता यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट घालणार आहोत, धना जिरा पूड 1 चमचा आणि या ठिकाणी चवीनुसार मीठ घालणार आहोत. आता या ठिकाणी आपण लाल तिखट कमी घालतोय कारण आपण ऑलरेडी मसाल्यामध्ये 2 चमचे घातलेली होती, त्यामुळे जर या ठिकाणी तुम्हाला आणखीन घालावीशी वाटत असेल तिखटपणा वाढवण्यासाठी तर तुम्ही घालू शकतात आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये. आता या ठिकाणी बघा मी भाजी व्यवस्थित शिजली आहे. यामध्ये आता मी पाणी घालत आहे. पाणी जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढंच, जेवढी तुम्हाला भाजी पातळ करायची तेवढं आता तुम्ही ह्या भाजीमध्ये पाणी घालू शकतात. तर आता या साधारणतः मी 1.5 ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आता मी भाजीला झाकून ठेवणार आहे. आता बघा भाजीला छान उकळ आलेली आहे आणि तरीसुद्धा आलेली आहे. आता आपण
ही भाजी सर्व करणार आहोत आणि ह्या भाजीचा आस्वाद घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आजसाठी एवढंच. धन्यवाद.